नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 3 पीस प्रिन्स कटचे कटिंग कसे करायचे. तर हे बघा 3 पीस प्रिन्स कटचे कटिंग आज आपण बघणार आहोत. तर 36 छातीच्या मापाचे आपण प्रिन्स कट बघणार आहोत. तर उंची आहे 13.5 इंच, छाती आहे 36 इंच, कमर आहे 31 इंच, बाही उंची 5 इंच, बाही घेर 5.5 आहे, मागील गळा 8 इंच आहे, पुढील गळा 6 आहे आणि मुंडा आहे 6.5 इंच. अशा पद्धतीने आपण ही मापे सर्व टाकून आपण प्रिन्स कट करणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात. तर आज मी पेपरवर ती तुम्हाला कटिंग करून ब्लाऊज पीसवर कसं ठेवायचं हे दाखवणार आहे. तर उंची आपली आहे 13.5 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे 14.5 इंच आपली पूर्ण उंची येते. मुंडा आहे 6 इंच, पुढील गळा पण 6 इंच. शोल्डर आहे 4.5 इंच, आडे आहे 2.5 इंच. इथून आपण छातीचं माप टाकायचंय मुंड्याच्या मापापासून. 36 छाती आहे, 36 छातीचा चौथा भाग येणार आहे 9 इंच. प्लस 1.5 इंच मार्जिन. सरळ रेषा आखून घ्या. इथून पण अशी सरळ रेषा आखून घ्या. मुंडा आहे, पुढील मुंड्याचा आकार 1 इंचावरती, मागील मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती. आता आपण आधी मुंड्याचा आकार आखून घेऊया. तर गळ्याचा आकार आखून घेऊया. ह्या दोन्हींचा मध्य करा. जे आपले आडे येते ना त्या दोन्हीचा मध्य करा. आणि जो 3 पीस प्रिन्स कट असतो ना त्याला योग पट्टी असते. इथं आपल्याला घ्यायचे 3 इंच. आणि इकडं आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच. आता आपण योग पट्टीचा आकार देऊया. मी मुद्दाम डार्क करत आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसावं यासाठी. आता इथून बरोबर असं हा सेंटर धरून इथपर्यंत असं बघा आणि इथं बरोबर सेंटर आखून घ्या. कारण ह्याचा मध्य करून इथून बरोबर सरळ रेषा आखलेली आहे. सरळ पॉइंट घेतलेला इथे. इथून 2.5 इंचावरती टक्स उंची घ्यायची आपल्याला. छातीसाठी आपल्याला 1 इंच ह्या साईडला आणि 1 इंच ह्या साईडला, म्हणजे टोटल 2 इंचाचा टक्स येणार आहे. प्रत्येक चेस्टच्या मापानुसार टक्सची उंची आणि रुंदी बदलते. तर इथून आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंचावर आणि इथून आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. हे बघू शकता कशा पद्धतीने घेतले. पूर्ण उंची घेतलेली आहे मी 13.5 उंची आहे, त्यामध्ये 1 इंच मिक्स केलेले म्हणजे 14.5 इंच आलेले आहे. आडे घेतलेले आहे 5.5 इंच. इथून पूर्ण शोल्डर 5.5 इंच घेतले. आडे घेतलेले आहे मी 2.5 इंच. ही आहे आपली गळा रुंदी. इथून आपण मुंड्याचं माप घेतलेलं आहे. इथून आपण छातीचं माप टाकले. परत मार्जिन आपण 1.5 इंच घेतलेलं आहे. मुंडा आपण कायम घेतो तसं
1.5 इंचावरती घेतलेला आहे. मुंड्याचा पुढील मुंड्याचा आकार 1 इंचावरती, मागील 1.5 इंचावरती घेतलेला आहे. ह्याचा सेंटर काढून इथून आपण वरती 2.5 इंचावरती टक्स उंची घेतलेली आहे. इकडे 1 इंच, इकडे 1 इंच घेतलेला आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही एकत्र कटिंग मी करते. म्हणजे आता ही बॅक साईड आहे आणि ही जी आहे फ्रंट साईड आहे. आता आपण कटिंग करूयात. योग पट्टीचं कटिंग करूयात. आता हे जो टक्स घेतलेले असे ह्या पद्धतीने हे कट करून घ्या. थ्री पीस प्रिन्स कट आहे ना, हा ही खूप सुंदर बसतो फिटिंगला. ह्या पद्धतीनेही तुम्ही कटिंग करून प्रिन्स कट शिवू शकता, कारण सध्या ह्याचीही खूप फॅशन चालू आहे. आता आपण बॅकचं बघूयात, बॅकच्या गळ्याचं. तर बॅक साईडचा आपला गळा 8 इंच आहे, प्लस वरती अर्धा इंच धरण्यासाठी म्हणजे 8.5 इंच घेऊयात. आता आपण ह्याच्यावरती पानगळा आखून घेणार आहोत. आता आपण भाईचं कटिंग करून घेऊया. भाई उंची आहे 5 इंच, प्लस त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घेतलेला आहे, 5.5 इंच. मुंडा घेर आहे 8 इंच. इथून आपल्याला घ्यायचं आहे 3.25 इंच कॅप हाईट. भाईगेर आहे 5.5 इंच. त्यात प्लस आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. परत ह्या दोन्हीचा आपल्याला मध्य करून घ्यायचा. परत ह्या दोन्हींचा मध्य करून घ्यायचा. इथे 1 इंच, खालच्या मुंड्यासाठी अर्धा इंच घ्या आणि आपला असा शेप देऊन घ्या व्यवस्थित. पुढील मुंड्याचा आकार कट करून घेऊया. आता आपण ब्लाउज पीसवर ह्याचं कटिंग बघूया. हा आता ब्लाउज पीस आहे, ह्याच्यावरती आपण पूर्ण आता हे सगळं पेपर कटिंग जे कट केलेलं आहे ते आपण ठेवून त्याचं कटिंग कसं करायचं 3 पीस प्रिन्स कटचं हे आता आपण बघूयात. आणि कसं वाढवायचं कुठं कुठं मार्जिन ते आपण बघूयात. आता अगोदर आता पाठीमागचा भाग ठेवून त्याचं बघूयात आधी कटिंग कसं करायचं. बंद बाजूला नेहमी पाठीमागचा भाग ठेवा.
गळा शक्यतो तुम्ही शिवतानाच कटिंग करा, कारण त्याचे सुतं जे असतात ना बारीक बारीक ते निघतात. त्यामुळं गळा शक्यतो ज्या वेळेस तुम्ही स्टिच करणार असाल ब्लाऊज त्याच वेळेस गळ्याचं कटिंग करा. मी जेणेकरून डार्क करते जरा, जेणेकरून दिसावं तुम्हाला व्यवस्थित. हे पाठीमागचा भाग आपण आखून घेतलेला आहे. आता इथं आपण भाईचं घेऊयात. हा जो कटोरीचा भाग आहे ना, हा कुठं वाढवायचा ते तुम्हाला सांगते. हा ह्या इथं साईडला ठेवा आणि जिथं हा आपलं फिटिंगचं माप येते त्या साईडला तुम्ही एक इंच वाढवून घ्या. सो क्रॉसमध्ये घ्या, खालच्या साईडला 1 इंच आणि इथं असं बरोबर क्रॉस घ्या. म्हणजे ह्या साईडला मी 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. खालच्या साईडला जिथं आपण टक्ससाठी कट केलेलं आहे ते कव्हर होण्यासाठी 1 इंच आपण इथं एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता ह्या भागाला आपण कुठं वाढवायचं ते मी सांगते तुम्हाला. आता हे इकडच्या साईडला वाढवून घ्या. म्हणजे आपली जिथं आपण हुकलूक पट्टी जोडणार आहोत ना त्या साईडला 1 इंच वाढवून घ्या. योगपट्टी जिथं ॲडजस्ट होते, जिथं बसते तिथं तुम्ही योगपट्टी ठेवा. योगपट्टी अशी कुठंही म्हणजे एकाच ठिकाणी ठेवायला पाहिजे असं काही नाही. जिथं मार्जिन जास्त वाटेल तिथं ठेवून तुम्ही. आता योगपट्टीसाठी आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे खाली. तर तुम्ही बघू शकता इथं आपण पाठीमागचा भाग ठेवून इथं असं आखून घेतलेला आहे व्यवस्थित. इथं भाईचं माप ठेवून व्यवस्थित भाईचं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथं आपण 3 पीस प्रिन्स कटचा जो मेन भाग आहे तो ठेवून इथं 1 इंच ह्या साईडला वाढवलेला आहे आणि वरती असं क्रॉस केलेलं आहे. इथंही तसंच केलेलं आहे. हा जो भाग आहे ह्याला आपण हुकलूक पट्टी ज्या साईडला जोडतो त्या साईडला आपण एक इंच वाढवून घेतलेलं आहे खालच्या साईडला आणि आहे असं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. योगपट्टीला आपण 1 इंच खालच्या साईडला इथं वाढवून घेतलेला आहे, कारण योगपट्टी ही नेहमी 1 इंच एक्स्ट्रा ठेवायची, कारण पुढचा भाग हा थोडासा जास्त असतो. त्यामुळं 1 इंच मी खालच्या साईडला वाढवून घेतलेला आहे. हे अशा पद्धतीनं तुम्ही सर्व व्यवस्थित पार्ट ठेवून आणि कुठं वाढवायचं ते व्यवस्थित लक्ष ठेवून त्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करून घ्या आणि मग स्टिचिंग करा. तर चला आता आपण कटिंग करून घेऊया.
तर हे बघा, अशा पद्धतीने हे सगळे पार्ट आपले कट करून झालेलं आहे. हे बॅक साईडचं असं आपलं कटिंग झालेलं आहे. हे आपलं भाईचं व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे. हे आपलं कटोरीचं प्रिन्स कटचा जो मधला भाग आहे त्याचं कटिंग व्यवस्थित झालेलं आहे. हे योगपट्टीचं आणि हे ज्या भागाला आपण कटोरी जोडतो त्या भागाचं हे अशा पद्धतीनं तुम्ही मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं जर तुम्ही मार्किंग करून आणि अशा पद्धतीने जर प्रिन्स कट कराल तर अगदी परफेक्ट आणि पफ सहित एकदम परफेक्ट असं कटोरीचं माप बसतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.